दरम्यान मारहाण झालेल्या मजुराच्या कुटुंबियांनी या घटनेचा निषेध केलाय। इथं डोळ्याला हाणलं, पाठीत हाणलं, अवघड जागेवर हाणलं, छातीत असं हाणलं, हातावर फटके दिले, हातावर उभा राहिले, पाय पडायला लावलं, पाय चाटायला लावले। मग मी परत माझा लहान मुलगा आणि मी पेयाकडे आलो। पेयाने मला बाहेर ढकललं। मी म्हणलं मी मारलंय माझ्या मुलाला, खांडवीत टाकलंय, तुम्ही काय करता? ते म्हणले बाहेर व्हा, पैसे घेतले त्यांनी, त्याचे काही चिचूक आहेत का? मी तक्रारही करीत नाही आणि मी केसही बी करीत नाही। आता काय मागणी तुमची? माझी मागणी अशी कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। 2 तारखेला अपहरण झालं। आम्ही मागणी आमचे सासूंदीर गेले होते गेवराई पोलीस स्टेशनला, त्यांची तक्रार कोणी घेतली नाही। याला मारहाण केली आम्हाला गावातल्या सरपंचांनी सांगितलं आणि त्यांचं अपहरण झालेलं 4 ते 5 दिवस झाले होते। त्यांनी सांगितलं नाही आम्हाला आणि दारूवर फोन करायचे, 2 शब्द बोलून द्यायचे आणि फोन बंद करायचे। आमच्या घरच्यासोबत कोणासंग त्यांचं बोलणं करून देत नव्हते, त्यांचा फोन बंद करून ठेवला होता। PI साहेबाकडे गेलो, PI साहेबाला म्हणलं आमच्या आशेने असं, तर PI साहेबाला ते म्हणले त्यांच्याकडे 2 लाख रुपये। तरी त्यांना PI साहेबाला म्हणलं 2 लाख रुपये तुम्हाला माहीत कसं काय आहेत? आम्ही ते 2 लाख रुपये त्यांचे किती असून द्यायला तरी पण समोर माणूस घेऊन या। माणूस समोर का आणल्याशिवाय आम्हाला माहिती होणार नाही। त्यांचे पैसे काय आहे ते भेटून जाते अशी त्याला भरपूर मारहाण झालेला आहे।